नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच सगळेजण मजेत असणार आहात. कारण आपल्याला कुठल्या तरी गोष्टीची सोबत असणं हे खूप गरजेचं असतं आणि आपलं हे नशीब असतं की आपण अशा सोबती नेहमीच आपल्या आजूबाजूला आपल्या कलांच्या माध्यमातून, आपल्या प्रियजनांच्या माध्यमातून शोधत असतो आणि त्यामधून आपल्या स्वतःला पुढे जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग निर्माण करत असतो. तसाच एक मार्ग आपण सुद्धा या मागचा हा जो कालखंड निघून गेला, अतिशय वाईट असा, अतिशय दुःखद असा, अतिशय यातनांचा असा, आजारपणाचा असा, त्यामध्ये आनंद मिळावा म्हणून गोष्टींची ही सफर आपण सुरू केली आणि या गोष्टींमध्ये अनेक अनेक व्यक्तिमत्व आपण बघत गेलो, गोष्टी बघत गेलो आणि गोष्टी सांगणं हा सिलसिला पुढे पुढे सुरू ठेवावा यासाठी हा उपक्रम आपण राबवत आहोत. अनेक व्यक्तिमत्व बघत असताना त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांच्या गोष्टी आपण गेले कित्येक दिवस बघत आहोत, त्यांचं चरित्र बघत आहोत. कशा पद्धतीने ही मुलं जन्माला आली, त्यांच्या आईवडिलांची काय पार्श्वभूमी होती, कसं त्यांचं जगणं होतं, हे सगळं आपल्याला खूप काही शिकवतं मुलांना. तर ही मुलं महिष राज्यामध्ये असलेल्या गंधर्वाला मुक्ती देऊन आळेगावहून आळंदीकडे निघाली आणि त्या पुढची गोष्ट आज आपण बघूया. आळंदीला जाणाऱ्या या मार्गावरती एक एक गाव, एक एक खेडं, एक एक पाडा मागे मागे पडत होता. या मुलांचा पायी प्रवास हा सुरूच होता. मुलं पुढे पुढे जात होती. सोबत असलेले कपड्यांचं गाठोडं सोपान आणि मुक्ताला मात्र कुठेतरी जड वाटायला लागलं होतं आणि कोणती तरी एक गोष्ट हलकी वाटायला लागली होती. आठवणींनी डोकं असं गच्च भरलं होतं. महिषराजाची सवय झाली होती. त्या 4 भावंडांपैकी ते एक 5वं भावंड झालेलं होतं. त्याच्याबरोबर पाण्यामध्ये खेळणं, त्याला आंघोळ घालणं, त्याच्यावरती पाठीवर बसून प्रवास करणं, आपली गाठोडी त्याच्या अंगावर ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टींची मजा ती 2 छोटी छोटी भावंड घेत होती. पण आता महिषराज उरला नव्हता. कुठेतरी मनातनं ही मुलं छोटी छोटी असल्यामुळे दुःखी कष्टी झाली होती. पण ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथांनी त्यांना समजावलं की त्याचा उद्धार होणं हे अनिवार्य होतं, खूप गरजेचं होतं आणि आता आपल्याला पुढची सफर करायची आहे. आपल्या सोबत असलेल्या गोष्टी कधी ना कधी मागे पडतात. त्यासाठी आपण दुःख करून चालत नाही, पुढे जात राहायला लागतं. यालाच जीवन असं म्हटलं जातं. हळूहळू मार्गस्थ होत असताना त्यांना आळंदीचं देऊळ दिसायला लागलं, इंद्रायणी नदी दिसायला लागली, तिथून येणारे वारे त्यांना अनुभवायला येऊ लागले आणि सिद्धेश्वराच्या मंदिरावरचा फडकणारा भगवा झेंडा सुद्धा दृष्टिक्षेपामध्ये आला आणि या मुलांना एक प्रकारचा आनंद झाला. जशी ही मुलं आनंदी झाली ना, तशी आळंदीला ही 4 भावंड येत आहेत, जी पैठणला गेली होती शुद्धीपत्र घेण्यासाठी. हे ऐकल्यावरती आळंदीवासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्या स्वागतासाठी सगळेजण सज्ज झाले आणि सगळ्या गल्ल्या, रस्ते, घरं, दारं, घराच्या भोवतीचे परिसर, सगळा गाव, सगळं काही धूर काढण्यात आलं. सडा रांगोळ्या घालण्यात आल्या, गुढ्या उभारण्यात आल्या, जागोजागी पताका लावण्यात आल्या, गावाच्या वेशीवरती एक मंडप उभारला गेला. अशी अतिशय त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी आळंदीवासियांनी केली. या मुलांची कीर्ती गावोगावी सगळीकडे पसरलेली होती, या मुलांनी जे काही केलेलं होतं ते. आणि या आनंदामध्ये फक्त एकच व्यक्ती सामील नव्हती आणि ते म्हणजे विसोबा चाटी. अन्य ब्रह्मवृंदातल्या लोकांना सुद्धा त्यांनी सांगून ठेवलं होतं की जर का त्या मुलांच्या स्वागताला तुम्ही गेलात तर ब्रह्मसभेमध्ये मी तुम्हाला घेणार नाही. पण विसोबा चाटी या प्रवृत्तीला कुणीही जुमानलं नाही. आनंद, ज्ञान आणि चांगुलपणा याच्या बाजूला संपूर्ण समाज एकीकडे उभा राहिला आणि दुसरीकडे विसोबा चाटी ही प्रवृत्ती मागे खेचणारी. या प्रवृत्तीचं म्हणणं असं होतं की जर हे असे चमत्कार दाखवून लोक पुढे जात असतील किंवा विद्वान म्हणून घेतले जात असतील तर कसली यांची विद्वत्ता. चमत्कार करणारे, गंडे दोरे बांधणारे अनेक लोक आहेत, त्यांना तुम्ही विद्वान म्हणणार आहात का? हे चुकीचं आहे. मी अजिबात या गोष्टी आणि या मुलांचं अस्तित्व मानतच नाही असं म्हणून ते तिथे फिरकले सुद्धा नाही. जशी मुलं गावाच्या वेशीवर आली तसं गावकऱ्यांनी, गावातल्या सवाष्ण बायकांनी त्यांची पूजा केली, त्यांचा यथोचित पाहुणचार केला, त्यांच्या पाया पडले सगळेजण आणि मुलं सिद्धेश्वराच्या बेटावर आली. इंद्रायणीचं पाणी डोळ्याला लावलं, डोळे भरून सगळा परिसर बघून घेतला.
सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं. बाहेर असलेलं अश्वत्थ वृक्ष सळसळत होता आणि त्या मुलांच्या आठवणी जाग्या झाल्या की याच अश्वत्थ वृक्षाला आपल्या आईने आपले वडील परत यावेत म्हणून प्रदक्षिणा घातल्या होत्या. याच भूमीवरून, याच मातीवरून ती चालली होती आणि सगळी भावंड त्या मातीवरती, त्या जमिनीवरती खाली लवली. त्यांनी साष्टांग दंडवत घातलं आणि नंतर वाजत गाजत ढोल ताशा तुताऱ्या मिरवणुकीने त्यांच्या पर्णकुटीपर्यंत लोक त्यांना घेऊन गेले. अतिशय एक आनंदाचं, उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. जसं प्रभू रामचंद्र श्रीलंकेहून रावणाचा वध करून त्याला मारून अयोध्येमध्ये आले, त्यावेळी अयोध्यावासियांनी जसं प्रभू रामचंद्रांचं स्वागत केलं, दीपोत्सव करून आनंदाने सगळीकडे गुढ्या उभारून, त्याच पद्धतीने आळंदीवासियांनी यांचं स्वागत केलेलं आपल्याला दिसतं. जेव्हा ते आपल्या पर्णकुटीकडे येतात त्यावेळी सगळा परिसर स्वच्छ लख्ख रांगोळ्यांनी सगळा सजलेला आणि सगळी झाडं अशी छान बहरलेली होती. त्या झाडांमध्ये त्यांच्या आईवडिलांच्या आठवणी होत्या. तिथे केशव आणि कावेरी दोघंही त्यांच्या स्वागतासाठी उभेच होते. ती मुलं गेल्यावरती तो परिसर चांगला ठेवणं, त्याची देखरेख करणं याचं काम त्यांनी केलं होतं. म्हणजे माणूस गेल्यानंतर त्याच्या आठवणी जपण्याचं काम जसं कोणीतरी करतं तसंच कदाचित. आणि ही झाडं अशासाठी त्यांच्या आठवणीतली होती की ही सगळी झाडं त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या लहानपणी जेव्हा निवृत्तीनाथ जन्माला आले तेव्हा पारिजातकाचं झाड लावलं, जेव्हा ज्ञानेश्वर जन्माला आले त्यावेळी मोगरा लावला, सोपानदेव त्यांच्यासाठी चाफा लावला आणि जेव्हा मुक्ताई जन्माला आली त्यावेळी मुलांना जास्वंदीचं झाड लावलं. आणि या झाडांची जोपासना केशव आणि कावेरी करत होते आणि बेल वगैरे सगळी तुळस, सगळी झाडं अशी छान बहरलेली होती. ते बघून त्यांना आनंद झाला. पर्णकुटीकडे आल्यावरती सोपान आणि मुक्ताई केशव आणि कावेरीला बिलगले आणि पर्णकुटीत आल्यावरती त्यांचं खरं आयुष्य पुढे अतिशय मुक्तपणाने सुरू झालं. मुलं आलेली बघताच कावेरीने भाकरी तुकडा या मुलांवरून दृष्टीचा उतरून टाकला. म्हणजे लहान मुलांची दृष्ट काढणं हा त्यामागचा एक सोपस्कार असतो की या मुलांना कोणाची दृष्ट लागलेली नसो. एवढ्या ठिकाणाहून ही मुलं आलेली आहेत, एवढी भजन प्रवचनं कीर्तनं लोकांच्या चांगल्यासाठी ही मुलं करून आली आहेत, ही आमची मुलं आहेत. आणि म्हणून हा सगळा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये तिथे ते राहत असलेल्या ठिकाणी होता. संत ज्ञानेश्वरांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य होता. जर का ती मुलं तिथून बाहेरच पडली नसती शुद्धीपत्र घेण्यासाठी तर त्यांच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या. ते कायम ग्रामण्यामध्ये राहिले असते, वाईट टाकलेल्या अवस्थेत राहिले असते, खडतर आयुष्य जगत राहिले असते, कोणीही त्यांचं अस्तित्व मान्य नसतं केलं. पण शुद्धीपत्राऐवजी सन्मानपत्र घेऊन परतली ही मुलं, आपल्या योग्यतेप्रमाणे गोष्टी घेऊन परतली. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असते त्यावेळी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. हा आदर्श आपल्याला यांच्या या गोष्टीमधून मिळतो. जेव्हा आपण प्रयत्न करतो सातत्यपूर्ण त्यावेळी आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्याला निश्चितच मिळते आणि त्याचा आनंद हा अवर्णनीय असतो. आता ती मुलं आळंदीमध्ये व्यवस्थित फिरत होती रस्त्यांवरून, कुठेही कोणाची आडकाठी नव्हती, काहीही नव्हतं. ब्रह्मवृंदाने त्यांना ब्रह्मसभेने मान्यता दिली होती. त्यांना हवं ते कोरांना मिळत होतं भिक्षा मागून आणि ती मुलं भजन कीर्तनं प्रवचनं लोकांना आनंद देण्याचा भक्ती मार्ग सगळ्यांना दाखवत होती. ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ भिक्षा मागायला जायचे. मुक्ता ते स्वयंपाक बनवायची कोरांनाचा आणि सगळ्या भावंडांना वाढायची. एक दिवशी मात्र काय झालं माहिती आहे का की दुपार अशी डोक्यावर यायला लागली होती आणि कोणी भिक्षा मागायला गेलंच नाही. आपल्यासारखा धान्याचा साठा नसायचा बरं का त्यांच्याकडे. संन्यासाची मुलं आपल्याला लागेल तितकंच जाऊन घेऊन यायचं, शिजवायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा भिक्षा मागायला जायचं. म्हणजे शरीराला आणि मनाला कामाची कष्टाची सवय पाहिजे. आणून टाकलं आणि एका जागेवर पडून नुसतं झोपून आपण खातोय ही वृत्ती नाही तिथे. किती लहान मुलांमध्ये समंजसपणा आहे बघा. आज झाडाच्या सावलीखाली तिघंही मस्त पहुडलेले होते, निवृत्ती, ज्ञाना आणि सोपान. आणि मुक्ताने येऊन विचारलं, अरे दुपार डोक्यावर आली, आज जेवायचं नाही का कुणाला? तेव्हा निवृत्तीनाथ उठले आणि म्हणाले, आज बाबा आम्हाला मांडे खायची इच्छा झालेली आहे. मुक्ता तू मांडे करून काही कर आणि आम्हाला खायला घाल. मुक्ता म्हणाली चालेल दादा आणि धावतच भावाची आज्ञा शिरसावंद्य म्हणून ती आतमध्ये पळाली.
सगळी मांडे करायची तयारी. मांडे म्हणजे एक अशी भाकरी किंवा एक असा प्रकार म्हणू आपण, की जो तिखट असतो, छान असतो, चविष्ट असतो. खरपूस भाजला की आपण थालीपीठासारखा खातो. मनातले मांडे खाणं म्हणतो आपण. म्हण आहे की मनातल्या मनात मांडे खाणं थोडी कष्टाचं असं काम असतं आणि त्यासाठी खूप सारी मेहनत घ्यायला लागते. आणि ते करण्यासाठी आपल्याला जर का आपलं मन धजावलं नाही कष्ट करण्यासाठी, तर गोष्टी मनातल्या मनात ते मिळत नाही, म्हणून मांडे खात बसायचे. तर ही ती मांड्याची गोष्ट आहे बरं का, जी मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वरांच्या बाबतीतली आहे. इथे मांडे करण्याची सगळी तयारी त्या छोट्या मुक्तानी केली आणि घरामध्ये इकडे तिकडे शोधायला लागली. हे मांडे पूर्वी खापरावर भाजले जायचे मुलांना, तवा वगैरे नाही. मडक्याचा असा एक चपटा भाग असतो तव्यासारखा, जो चुलीवर ठेवून त्याच्यावर ते भाजले की खरपूस खरपूस छान लागतात ते. पण त्यांच्याकडे असं खापरच नव्हतं. मुक्तानी येऊन निवृत्तीनाथाला सांगितलं की अरे दादा, आपल्याकडे मांडे करण्यासाठी भाजण्यासाठी खापरच नाही आहे. मी पटकन जाते आणि भाऊ कुंभाराकडनं हे मांडे भाजण्याचं खापर घेऊन येते बरं का. आणि मुक्ता धावतच गेली हो म्हणायच्या आधी. तेव्हा सोपान म्हणाला वरचं टळटळणारं ऊन बघून की अरे दादा, मांडे आपण उद्याही खाल्ले असते. एवढ्या उन्हातनं कशाला बिचारीला तू पाठवलं? पायात सुद्धा काही नाही तिच्या. आणि या मुलांकडे कुठून असणार पायात घालण्यासाठी चपला आणि कुठल्या गोष्टी? भावाच्या ओढीसाठी ती धावत धावत गेली. प्रचंड ऊन होतं, घशाला कोरड पडली होती, घामाच्या धारा व्हायला लागल्या. आणि तिथे जाऊन धावत धावतच चुणचुणीत मुक्ता त्या कुंभाराकडे पोहोचली. कुंभाराच्या दारात आल्यावरती कमळा मावशीने तिला अगदी लाडाने जवळ घेतलं. काय हवं तुला बाळा, कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही सगळे चांगले आहोत, पण मावशी आज निवृत्ती दादाला मांडे खायची इच्छा झाली, पण घरात खापरच नाही. बरं, एवढीशी गोष्ट, मी तुला आत्ता खापर आणून देते. म्हणून कमळा मावशी आत गेली आणि छोटीशी मुक्ता कुतूहलाने चाकावरती जे भाऊ कुंभार मडकं बनवत होते मातीच्या गोळ्याचं ते बघायला लागली. तेवढ्यात कमळा मावशी खापर घेऊन आली आणि त्यांचे आभार मानून ती तिथून निघणार. एवढ्यातच तिथे विसोबाचाटी आले आणि या विसोबाचाटींनी मुक्ताला ढकलून दिलं. तिच्या हातातलं खापर आपल्या हातातल्या काठीने फोडलं. तूच ना ती गोसाव्याची मुलगी? ती प्रामाणिकपणे हो, मीच मुलगी त्यांची, माझं नाव मुक्ता असं म्हणाली. मग इथे काय मरायला आलीस का, असं त्यांनी स्वतःच्या स्वभावाप्रमाणे विचारलं. नाही, ती म्हणाली बालसुलभ वृत्तीने, मी मरायला नाही आले, मी खापर घ्यायला आले. निवृत्ती दादाला मांडे खायचे होते. असं संन्यासाच्या पोरांची जीभ जास्तच चटावली मांडे खाण्यासाठी, असं विसोबासाठी म्हणाले. आणि आपल्या काठीने तिथे असलेली सगळी मडकी माठ रांजण सगळं फोडायला लागले त्या आवेगामध्ये. आणि मुक्ता प्रचंड घाबरली. लहान होती ती. त्या घाबरल्या अवस्थेमध्ये तिला काहीच सुचेना, खूप हमसाहमशी रडायला लागली ती की अरे हे काय झालं, हे कशामुळे झालं. आणि विसोबाचाटी तिथून तडातडा निघून गेले. ती दोघंही तिथे रडायला लागली की असं करू नका. आणि त्यांना पुन्हा ताकीद देऊन गेले की यापुढे जर का या मुलांची तुम्ही मदत केली तर तुम्हाला ग्रामण्य देईन. प्रत्येकाला एकच धमकी, कारण यांच्याकडे दुसरं काही नसतंच. हातामध्ये सत्ता असली की माणूस दुसऱ्याला दरडावण्यासाठी कायम उभा कसा असतो हे आपल्याला इथून दिसून येतं. मुक्ता ओक्साबोक्षी रडत रडत त्याच पावलांनी घामेजलेली, अतिशय वाईट अवस्था झालेली घराकडे परतायला लागली. आणि इकडे हे लोक काळजीत पडले, ज्ञानेश्वर आणि सोपान, की एवढा वेळ झाला, दुपार झाली आणि अजून मुक्ता कशी आली नाही. आणि तितक्यात ती येताना दिसली. तिचं रडणं बघून कोणाला काहीच सुचेना की अरे आता काय करावं, ही का बरं रडत असेल, काय झालं असेल नेमकं. म्हणून ते घाबरले. तिला बसवलं, तिला पाणी वगैरे दिलं. काय झालं आम्हाला सांग, असं ते सांगायला लागले. तेव्हा मुक्ताने घडलेला सगळा प्रसंग रडत रडत त्यांना सांगितला. आणि निवृत्ती आणि ज्ञानदेवाने एकमेकांकडे पुन्हा हसून पाहिलं. मुक्ता, तुला या गोष्टींसाठी रडण्याची काहीच गरज नाहीये. कशासाठी रडायचं आपण? शांत करत होते. काही दिवसांपूर्वी माझी सुद्धा अशीच अवस्था झाली होती. विसोबाचाटींनी माझ्या झोळीमध्ये असंच सगळं उकिरड्यावरचं टाकलं होतं, मला अपमानित केलं होतं. आणि तेव्हा मी पर्णकुटी लावून बसलो होतो, ताटीचं दार लावून बसलो होतो. आणि तेव्हा तूच मला समजावलं होतंस ना की दादा, आपण योगी आहोत, आपण संत आहोत, आपण जगाच्या कल्याणासाठी आपला जन्म आहे. या सगळ्या वृत्ती, या प्रवृत्ती असणारच आहेत आजूबाजूला. चांगलं असतं तसं वाईट सुद्धा असतं. चांगलं ठळक उठून कसं दिसेल वाईट नसेल तर?
हे तूच मला समजावून सांगितलं होतंस आणि त्यावेळी मी ताटी उघडून बाहेर आलो होतो. तू काय सांगितलं होतंस आजीबाई, तुला आठवतं का? अतिशय विनोदबुद्धीने ज्ञानेश्वर म्हणाले. तेव्हा मुक्ता म्हणाली, काय सांगितलं होतं दादा, माझ्या लक्षातच नाही. आणि ते म्हणतात, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही संत सुखे व्हावे पाणी. संतांनी नेहमी पाण्यासारखं राहावं. कितीही जग सगळं आग आग लागली, पेटलं, तरी सुद्धा आपण पाण्याने सगळ्याला विझवायचं. आपण मऊ असलं पाहिजे, शांतता आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आणि हे जे जन आपल्या आजूबाजूला लोक आहेत, साही अपराध जनाचा, यांचा अपराध आपण पोटात घातला पाहिजे. हे मूढ आहेत, अज्ञानी आहेत, त्यांना काहीही समजत नाही. आपल्याला देवत्व दिलेलं आहे. तेव्हा मुक्ताला जाणीव झाली की आपणच आपल्या मोठ्या भावाला हे सांगितलं होतं आणि आपण ते विसरलो. म्हणजे एखाद्याला त्या प्रसंगी सांगणं हे किती सोपं असतं त्याच्या त्या मनोवस्थेमध्ये, हे मुक्ताला जाणीव झाली. पण ते सहन करत असताना आपण ते देवत्व मिळवणं हे किती कठीण असतं. आणि तिला देवत्व मिळवण्याचीच ही वेळ होती, यासाठी निवृत्तीनाथांनी तिला तिथे पाठवलेलं होतं. मांडे हा तर एक फक्त औपचारिकता होती. ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी सहन करता, चांगल्या मार्गाकडे जाण्यासाठी वाईट गोष्टी सतत मार्गामध्ये अडथळे घालत असतात आणि याचा अनुभव हा प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने तुम्हाला देवत्व काय असतं हे समजून चुकतं. आणि तेव्हा ती म्हणाली, पण अरे मी मांडे कसे करू, दादाला हवेत ते. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाले की तू काही काळजी करू नकोस, मी अग्निदेवाला पाचारण करतो, माझा जठराग्नी प्रदीप्त करतो, पेटवतो आणि माझ्या पाठीवरती तू मांडे बास. कशाला हवंय खापर? आणि त्याने तसंच केलं. अग्निदेवाला आवाहन केलं, पाचारण केलं. अग्निदेवाने पाठीवरून हात फिरवला ज्ञानेश्वराच्या आणि तव्यासारखी, मांड्यासारखी तापली त्याची पाठ. आणि पटापट मुक्ताईने त्याच्यावरती मांडे करून भाजून घेतले खरपूस छानपैकी आणि सगळ्या भावंडांनी त्याचा आनंद घेतला. आयुष्यामध्ये आपल्याला जर का कुठली गोष्ट मिळवायची असेल, कुठली गोष्ट खायची असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला खूप सारे गोष्टींचे चटके खावे लागतात, खूप साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागतात, खूप साऱ्या गोष्टी आत्मसात करायला लागतात, त्याच्या पाठी हात धुवून लागायला लागतं, सहनशक्ती वाढवायला लागते आपली. हे आपल्याला या गोष्टी मुलांनो सांगतात. कशी वाटली आजची गोष्ट? अशाच गोष्टी आपल्याला खूप काही शिकवत असतात. म्हणून गोष्टी नित्य नेमानं ऐका आणि इतरांनाही सांगा. गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रमंडळींना नक्की पाठवा आणि माधवी राणे हे यूट्यूब चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला असलेला बेल आयकॉन बटन सुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला अशा चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्वांमधून स्वतःचं व्यक्तिमत्व कसं घडवायचं हे गोष्टींमधून कळत जाईल. तर गोष्टी ऐका आणि गोष्टी सांगत राहा. भेटूया पुढल्या शनिवारी अशीच यापुढची एक अतिशय चांगली गोष्ट घेऊन. तोपर्यंत टाटा. गोष्टी पंचतंत्रातल्या, गोष्टी रामायण महाभारतातल्या, गोष्टी आजी आजोबांच्या, गोष्टी देवांच्या आणि संतांच्या, गोष्टी सणांच्या, गोष्टी ऐकायला आवडणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गोष्टींचा सिलसिला आणि मजेदार किस्से हे सदर. तेव्हा ऐकायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा माधवी राणे हे यूट्यूब चॅनल.